जिल्ह्यातील 315 विद्यमान सरपंचांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले। वर्धा जिल्हा सरपंच संघटनातर्फे सचिव संजय डुमने यांनी ही याचिका दाखल केली होती। राज्याने 20 फेब्रुवारी 2026 ला काढलेल्या परिपत्रकानुसार त्या ग्रामपंचायतीमध्ये सध्याचे सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त केले जातील। तसेच ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांचा समावेश प्रशासकीय समितीत करण्यात येईल अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिले होते। परंतु 15 दिवस झाले तरीही काहीच झाले नाही, म्हणून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण चालू करण्यात आले। नियुक्त्या त्वरित मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणार अशी माहिती आमदार कायंदे यांनी दिली। संघटनेच्या लोकांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। आपण पाहिलं तर विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे आणि अशाही परिस्थितीत सरपंचांना त्यांच्या मागण्यांसाठी बसावं लागतंय। हे असं व्हायला नको आणि त्यासाठीच मी माननीय मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या रास्त आहेत। कोर्टाच्या निर्णयाचं अंमल करणं, सरपंचांना जे अधिकार दिलेले आहेत प्रशासकीय ते अबाधित राहावे। 25-26चे आहेत त्यांना तर मिळालेलेच आहेत, परंतु 24-25 मधले जे आहेत सरपंच त्यांना देखील प्रशासकीय अधिकार मिळाले, प्रशासक म्हणून त्यांना जबाबदारी द्यावी या मागणीसाठी ते बसले आहेत। कारण सरपंच हेच खरे गावाचा पूर्ण या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे आणि त्यामुळे जर का प्रशासकच नसेल, कारण सरपंचालाच माहीत असते की गावात काय परिस्थिती आहे, काय चाललं आहे, कशाची मागणी केली पाहिजे आणि त्यामुळे यांना प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्यास पुढील निवडणुका होईपर्यंत गाव पातळीचा जो गाडा आहे ते हेच लोक ओढत असतात आणि त्यामुळे त्यांना ते अधिकार मिळाले पाहिजे। आत्ता संबंधित लोकांशी मी आज पत्रव्यवहार असेल किंवा फोनवर संभाषण करणारच आहे, परंतु आज मी या ठिकाणी भेट दिली आहे आणि नक्कीच इथे जर का मुद्दा सॉल्व्ह झाला नाही तर पुढे येणारं अधिवेशन आहेच, परंतु मला वाटत नाही ती वेळ येईल, कारण कोर्टाने आदेश दिले आहेत त्या आदेशाचं अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे।